कृषी विभागामार्फत राज्य पुरस्कृत योजनेतून विविध देशांनी विकसित केलेले शेतीविषयक तंत्रज्ञान व तेथील शेतकऱ्यांनी केलेला अवलंब त्याद्वारे त्यांच्या उत्पन्नात झालेली वाढ याबाबत त्या देशातील शास्त्रज्ञ शेतकरी यांच्याशी प्रत्यक्ष चर्चा, क्षेत्रीय भेटी तसेच संस्थांना भेटीद्वारे शेतकऱ्यांच्या ज्ञान व क्षमता उंचावण्यासाठी राज्य पुरस्कृत योजना 2023-24 अंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांचा अभ्यास दौरा आयोजित करण्यात येतोय। विदेश अभ्यास दौऱ्यासाठी राज्यातील 34 जिल्ह्यातून प्रत्येकी 3 शेतकऱ्यानुसार 102 व राज्यस्तरीय समितीच्या शिफारसीनुसार 18 असे एकूण 120 शेतकरी व 6 अधिकारी यांची निवड केली जाणार आहे। क्षेत्रीय स्तरावरील निवड प्रक्रिया पूर्ण करून 5 फेब्रुवारी 2024 पर्यंत शेतकरी याद्या कृषी आयुक्तालयाकडे सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत। राज्य पुरस्कृत योजनेअंतर्गत जर्मनी, फ्रान्स, स्पेन, स्वित्झर्लंड, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, नेदरलँड, व्हिएतनाम, मलेशिया, थायलंड, पेरू, ब्राझील, चिली, ऑस्ट्रेलिया, सिंगापूर आदी संभाव्य देशांची निवड करण्यात आली आहे। राज्यातील कोकण कृषी विभागातून 5 जिल्ह्यातून 15 शेतकरी, नाशिक, पुणे, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर कृषी विभागातून प्रत्येकी 3 जिल्ह्यातून 9 शेतकरी, लातूर आणि अमरावती कृषी विभागातून प्रत्येकी 5 जिल्ह्यातून 15 शेतकरी, नागपूर कृषी विभागातून 6 जिल्ह्यातून 18 शेतकरी असे एकूण 102 शेतकऱ्यांची विदेशातील अभ्यास दौऱ्यासाठी निवड केली जाणार आहे। धाराशिव जिल्ह्यातील 3 शेतकऱ्यांची निवड विदेश अभ्यास दौऱ्यासाठी करायची असून यासाठी शेतकऱ्यांसाठी काही निकष आहेत। अभ्यास दौऱ्याकरता जाणारा लाभार्थी हा स्वतः शेतकरी असावा, स्वतःच्या नावे चालू कालावधीचा 7/12 व 8 उतारा असणे आवश्यक आहे। शेतकऱ्यांच्या उत्पन्नाचे मुख्य साधन शेती असावे तसे त्याने स्वयं घोषणापत्रात नमूद करावे। शेतकरी कुटुंबातून फक्त एकाच व्यक्तीला या योजनेचा लाभ घेता येईल। शेतकऱ्याने त्याच्या आधार प्रमाणपत्राची प्रत जोडणे आवश्यक आहे। शेतकरी किमान 12वी पास असावा। 12वी पास झाल्याचे प्रमाणपत्र अर्जासोबत जोडणे बंधनकारक आहे। शेतकऱ्याचे वय 25 वर्षे पूर्ण तर 60 वर्षांपेक्षा जास्त नसावे। शेतकऱ्याकडे स्वतःचा पासपोर्ट असावा। पासपोर्टची मुदत दौरा निघण्यापूर्वी किमान 6 महिने आधीची असावी। शेतकरी शासकीय, निमशासकीय, सहकारी, खाजगी संस्थेत नोकरीस नसावा। शेतकऱ्याने यापूर्वी शासकीय अर्थसहाय्याने विदेश दौरा केलेला नसावा तसे त्याने स्वतःच्या घोषणापत्रात नमूद करावे। निवड झाल्याचे पत्र कृषी विभागाकडून मिळाल्यानंतर शेतकऱ्याने परदेश दौऱ्यासाठी शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त असल्याबाबतचे वैद्यकीय प्रमाणपत्र सादर करावे। वरील कागदपत्रांची पूर्तता होत असलेल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी तालुका कृषी अधिकारी कार्यालय व कृषी विभागाकडे संपर्क करून या अर्जातील आवश्यक कागदपत्रांसह दिनांक 31 जानेवारी 2024 पर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रवींद्र माने यांच्या वतीने करण्यात आले आहे।